आज मी तुम्हाला दोडक्याची चटणी बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी बघा दोडका घेतला होता. त्याच्या शिरा वगैरे काय काढलेल्या नाही आहेत मी, कारण हा दोडका खूप कवळा होता आणि छोट्या आकाराचा होता. मोठ्या आकाराचा असला तर अर्धा घेतला तरी चालू शकते, नाहीतर पूर्ण अख्खा घेतला तरी चालेल. मोकळ्या तव्यामध्ये यांना मी फक्त भाजून घेतलेलं आहे. थोडंसं हलकंसं मीठ टाकलं होतं आणि एकसारखं 2 ते 3 मिनटं मी हे भाजून घेतलं होतं आणि भाजल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी पॅक बंद असं झाकण ठेवलं होतं. पूर्ण तवा थंड होस्तवर गॅस बंद करायचा. परतल्यानंतर 2-3 मिनटं आणि असे उलटे पुलटे करून असे जी शिराची बाजू आहे खाली घ्यायची. जर जास्त जाड शिरा असल्या तरी ते आपण चटणीला वापरू शकतो, तर काय काढायची गरज नाही आहे. आणि असं झाकून ठेवलं तर पूर्ण थंड झालेलं आहे. हे पूर्ण थंड होऊन द्यायचं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये साहित्य काय काय टाकायचे बघा. छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, ते हलकंसं भाजलेलं आहे. एवढं छोटा अर्धा चमचा तुम्ही धनं पण घेऊ शकता. हलकंसं भाजायचं. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. थोडासा पुदिना घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेले. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे देठासकट. कैरी घेतलेली आहे, 3 तुकडे आहेत. थोडंसं हलकंसं पाड आलेला आहे त्याला. कच्ची एकदम टाकली तर चालेल, त्याच्यावरची मी साल काढलेली नाही आहे. हे बघा. मिरच्या घेतलेल्या तुम्ही तिखटाप्रमाणे घ्या. ह्या ज्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या आपल्या लाल होतात का नाही त्या मिरच्या आहेत ह्या, आणि थोड्या हिरव्या पण मिरच्या आहेत. जसं तुम्हाला तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं. 1 गड्डी लसूण देशी घेतलेला आहे, कोणता पण घेतला तर चालेल. थोडंसं जास्त जरी टाकला तरी चालेल. 2 काड्या मी लांबड्या कढीपत्त्याच्या स्वच्छ धुवून निथळून त्याच तव्यामध्ये हलक्याशा भाजून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. अशा पद्धतीत ह्या मिरच्या भाजलेल्या आहेत. पोपटी घेतल्या तरी चालतात, तिखटवाल्या जरी घेतल्या तरी चालेल. आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. साहित्य सगळं मी काढून घेतलेलं. ह्याच्यामध्ये 2 चिमूट तुम्ही काळं मीठ टाकलं तरी चालेल आणि थोडंसं मग साधं मीठ टाकायचं. चवीप्रमाणे मग मीठ टाकायचं. आता हे आपल्याला दरदरीत करून घ्यायचे. बंद चालू करून चटणी करून घ्यायची आहे. ह्याला परतायची गरज नाही, कारण की आपण दोडका चांगला परतून घेतला होता, म्हणजे भाजून घेतला होता. चूल असेल का नाही तर दोडका काय करायचं माहिती आहे का, त्याला थोडे असं चिरा पाडायचे सगळीकडून आणि मग त्या चुलीमध्ये 2-3 वेळा घालून काढून घेतला तरी चालेल. त्याच्यामध्येच मग तुम्ही 1 कांदासुद्धा भाजून घेऊ शकता, जर तुमच्याकडे तशी सोय असेल तर. नाही तर मग अशाच पद्धतीमध्ये चटणी अशी दरदरी करायची. खूप चविष्ट चटणी लागते. दोडक्यांच्या शिराच्या चटण्या, दोडक्याच्या चटणी खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं, पण अशी पद्धतीनं तुम्ही एकदा जरूर करून बघा. मस्त लागते ही चटणी. 3 ते 4 दिवस टिकते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.